बघा मित्रांनो, आज आपण नवीन धडा चालू केलेला आहे, मॅथमॅटिकल मेथड. बघा, जी सुरुवातीला मी जी गोष्ट सांगितली होती तुम्हाला की आश्रमाची, की गुरुजी असतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी येऊन प्रश्न विचारतो, मग वेट कापणं, ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघा, ज्यांनी बघितले नसेल त्यांनी. तर त्याच्यामध्ये नंतर बघा एक प्रश्न होता. काय प्रश्न होता की केमिकल गोष्टी म्हणजे रासायनिक अभिक्रिया, त्याबद्दल, त्या अणूबद्दल सांगितल्या, परत फिजिकल प्रॉपर्टी सांगितल्या. पण ह्या दोन गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला काय मॅथमॅटिकल मेथड माहिती असल्या पाहिजे. जसं की तुम्ही झिरोपासून बघा, लहानपणी काय करता, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ह्या 10 संख्या शिकता आणि ह्याच्यापासून काय करता, परत 11 12 10 पासून चालू असं इन्फानाईट नंबर बनवता. म्हणजेच काय केलं, ह्या 10 नंबरच्या कॉम्बिनेशन पासून तुम्ही असंख्य संख्या बनवल्या. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट शिकलेली आहेत काय, ह्याच्यावर ऑपरेशन शिकता, त्याला आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणतो. मॅथमॅटिकल ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय रे, एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया करणे किंवा काहीतरी प्रोसेस करणे. म्हणजे काय, प्लस, ॲडिशन, ठीक आहे, किंवा बेरीज. पहिलं ऑपरेशन काय करतो आपण, बेरीज. बघा, पहिल्यांदा जेव्हा लहान मुलं अंक शिकतात त्यानंतर काय करतो आपण, वजाबाकी, बेरीज हे शिकायला चालू करतो. परत वजाबाकी शिकतो, परत गुणाकार शिकतो आणि परत भागाकार शिकतो. आणि हे वापरायला मात्र उलट्या पद्धतीने वापरतो. म्हणजे भागाकार पहिल्यांदा करतो, परत गुणाकार, परत ॲडिशन, परत सबट्रॅक्शन. बोर्ड मासचा नियम आहे तो वापरतो. म्हणजेच काय रे, या ठिकाणी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करतो. तसं फिजिक्समध्ये आपल्याला आता मॅथमॅटिकल मेथड वापरायच्यात वेगवेगळ्या. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यावं लागणार की क्वांटिटी ज्या घेतो आपण त्या किती प्रकारच्या असतात. म्हणजे पहिल्यांदा नुसतं आपण अंकच घेतो, म्हणजे मॅग्निट्यूड घेतो, त्याची किंमत घेतो. जसं समजून घेऊ, याच्यामध्ये दोन प्रकारच्या क्वांटिटी असतात. एक असते स्केलर क्वांटिटी आणि दुसरी असते वेक्टर क्वांटिटी. बघा, आता 11वी वाल्यांसाठी हा नवीन शब्द आहे, तर आपण तो समजून घेऊ. वेक्टर म्हणजे काय आणि स्केलर म्हणजे काय. बघा, फिजिक्सचा ज्या पण टायमाला तुम्ही अभ्यास कराल त्या टायमाला मी काय म्हटलं, शब्दावर खूप लक्ष देणं आवश्यक आहे. जसं की ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्केलर. स्केलर ह्या शब्दाचा अर्थ होतो मोजमाप किंवा मोजणे एखादी गोष्ट. जसं की तुम्हाला जर अंतर मोजायचं असेल तर तुम्ही काय म्हणता, 5 किलोमीटर. म्हणजेच काय, या ठिकाणी 5 किलोमीटर म्हणजे 5 आहे काय, मॅग्निट्यूड दिलेलं आहे. फक्त मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय, फक्त एक किंमत दिलेली आहे, 5 किलोमीटर. पण वेक्टर क्वांटिटीमध्ये काय होतं, ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट ॲड होते. म्हणजे समजा तुमचं घर ह्या ठिकाणी असेल आणि आपला क्लास ह्या ठिकाणी असं समजेल, तर हे जे दोन पॉईंट आहेत, तर या ठिकाणापासून ओरिजिन पॉईंट आपण कन्सिडर करतो ए, आणि या ठिकाणी रीच झालेला आहे जे हा पॉईंट करतो बी कन्सिडर. आणि बघा, ह्याच्यामध्ये डायरेक्शन दाखवले, बाण दाखवलेलं आहे, ह्याला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ह्याला नाव देतो पी बार. आणि ह्याच्याबरोबर काय, आता समजा 5 किलोमीटर आहे आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत डायरेक्शन म्हणजे दिशा पण दाखवलेली आहे. म्हणजेच काय रे, ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड प्लस काय तर डायरेक्शन येतं. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, त्या क्वांटिटीची किंमत आणि डायरेक्शन. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ह्याच्या व्यतिरिक्त एक तिसरी क्वांटिटी असते, टेन्सर क्वांटिटी. ही जी क्वांटिटी आहे ती ॲडव्हान्स फिजिक्समध्ये वापरणार ज्या टायमाला आपण स्पेशियल ज्या इव्हेंट घडतात. स्पेशल म्हणजे स्पेशल नाही बरं का, स्पेसमध्ये घडणाऱ्या घटना, जसं की पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय आणि परत सूर्य पण कशाच्या भोवती तरी फिरतोय. ह्या सगळ्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण टेन्सर क्वांटिटी वापरतो. ते पुढे आपण बघणार आहोत ज्या टायमाला ॲडव्हान्स फिजिक्स शिकू त्या टायमाला. आता फक्त आपल्याला 11वीमध्ये ह्या दोनच क्वांटिटी बघायच्या, कोणत्या, स्केलर आणि वेक्टर. आता स्केलर क्वांटिटी तर आपल्याला माहिती आहे की 5 किलो मीटर, परत त्याच्यानंतर 5 किलो साखर असेल किंवा अंतर असेल मीटरमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त 5 लिटर पेट्रोल. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय, क्वांटिटी महत्त्वाची आहे, ह्याच्यामध्ये डायरेक्शन वगैरे दिलेलं नाही. जसं की हे दोन गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर समजा की तुमचं वजन वगैरे खूप जास्त वाढलं असेल आणि तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला विचारलं की काय करू, तर डॉक्टरने सांगितलं की दररोज 5 किलोमीटर चलत जा. 1 महिन्यानंतर तुम्ही काय केलं, डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं की दररोज 5-5 किलोमीटर चलून मी आता दिल्लीपर्यंत पोहोचलोय, डॉक्टर साहेब कुठं थांबायचं. असं चालणार आहे का रे, नाही. डॉक्टरने फक्त काय सांगितलं, 5 किलोमीटर दररोज चालायचं, म्हणजे 2.5 किलोमीटर जा, 2.5 किलोमीटर ये, फक्त असं सांगितलं. पण कुठं जा सांगितलं का त्यांनी, उजव्या दिशेला 5 किलोमीटर जा, डाव्या, असं काहीच नाही सांगितलं. परत दुसरं एक्झाम्पल वेक्टर क्वांटिटीचं, तुम्हाला डॉक्टरने काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले असतील आणि ते प्रिस्क्रिप्शन दिले आणि तुम्ही म्हणले की डॉक्टर साहेब मला मेडिकल माहीत नाही. डॉक्टर काय सांगेल की 2 किलोमीटर असं सरळ जावा, परत 3 किलोमीटर राईट घ्या. म्हणजेच काय, त्यांनी पहिल्यांदा
2 किलोमीटर विथ डायरेक्शन दिलेलं आहे, काहीतरी डायरेक्शन पण सांगितलं आहे, आणि परत त्यानंतर जे पुढचं 3 किलोमीटर ते पण विथ डायरेक्शन सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी क्वांटिटी ह्याला काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी म्हणतो. आता स्केलर क्वांटिटी तर आपल्याला माहिती आहे एकच प्रकारची असते, पण वेक्टर क्वांटिटी जवळपास 6 प्रकारच्या असतात. त्या कोणकोणत्या आहेत त्या बघूयात आपण. तर त्याच्यामध्ये पहिलं जे येतं झिरो वेक्टर. कोणतं येतं? झिरो वेक्टर, किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, नल वेक्टर असं पण म्हणतो, नल वेक्टर. आता ह्या शब्दामध्ये पुन्हा एकदा तेच गोष्ट आपल्याला, झिरो वेक्टर म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची पोझिशन सांगणे, फक्त पोझिशन, जागेवर, तो कुठेही मूव्ह झालेला नाही, पण त्याला काही ना काही डायरेक्शन पण असतं, म्हणजे कुठल्या तरी एका बाजूला तोंड करून ते उभं असतं. अशा पॉईंटला किंवा अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, झिरो वेक्टर, त्याला दर्शवतो झिरोवर बार देऊन. ह्याला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. त्यानंतर दुसरं जे आहे रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर याचा एक जर उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो. बघा, तुम्ही एका ठिकाणी उभा आहेत, तुमचा मित्र एक बाजूने तुम्हाला ओढतोय आणि दुसरा मित्र एका बाजूने ओढतोय, आणि तुमच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल झाला. जर दोघांनी समान फोर्सने तुम्हाला ओढलं तर तुम्ही मधल्या दिशेने जाता. म्हणजेच काय रे, समजा तुम्ही या ठिकाणी उभा आहे, तुमचा मित्र एका बाजूने ओढतोय, दुसरा मित्र एका बाजूने ओढतोय, ह्याला F1 फोर्स नाव देऊ, ह्याला F2. पण तुमचे रिझल्टंट म्हणजेच काय, तुम्ही ह्या दिशेला मूव्ह होताय, हा रिझल्टंट फोर्स आहे किंवा रिझल्टंट आहे. ह्याचाच अर्थ काय रे की वेक्टरमध्ये बघा, एका ऑब्जेक्टवर 2 फोर्स लागत असतील तर तो कुठल्या दिशेने मूव्ह होईल ह्याला आपण म्हणतो रिझल्टंट. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येणार, F1 प्लस F2 इज इक्वल्स टू Fr. म्हणजे हा रिझल्टंट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर काय की समजा या ठिकाणी तुम्ही तुमचं घर आहे आणि या ठिकाणी क्लास आहे, आणि या क्लासवरून तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. समजा ही किलोमीटर 2 किलोमीटर अंतर आहे. ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण ह्या दिशेला तुम्ही चालेल तर तिथून परत पुढं चाललेलं येतं 3 किलोमीटर. म्हणजेच काय रे, पहिला जो वेक्टर असेल, समजा ह्याला ए बार नाव देऊ, ह्याला बी बार. ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येईल, ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू, ए बार किती आहे 2 किलोमीटर आणि हे किती आहे 3 किलोमीटर. हे दोघं बघा एकाच डायरेक्शनने चालत, म्हणजे रिझल्टंट काय येणार 5 किलोमीटर. म्हणजे एकाच दिशेने त्याचा रिझल्टंट आहे. रिझल्टंट हे शब्दाचा अर्थ काय, परिणामी तुम्हाला कुठला वेक्टर भेटतोय तो वेक्टर, त्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा जो वेक्टर आहे तो काय, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. ठीक आहे, किंवा याला अपोजिट वेक्टर पण म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह घेतलेलं आहे, ह्या निगेटिव्हचा अर्थ असा, निगेटिव्ह व्हॅल्यू असा होत नाही, ह्याचा अर्थ डायरेक्शनसाठी होतो. बघूयात आपण कसा. समजा तुम्ही एका ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत गेले, समजा हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. ठीक आहे, हे समजा 5 किलोमीटर अंतर असेल, आणि या ठिकाणी बघा बाण दिला, वेक्टर क्वांटिटीमध्ये बाण देणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेले, आणि परत त्या बी पॉईंटपासूनच अँटी पॅरल, म्हणजे त्याला अपोजिट, त्याच्यावरच, पण त्याच्यावर आपल्याला ती लाईन काढायची म्हणून खालच्या दिशेने काढूयात. एवढं अंतर तुम्ही परत वापस आले. म्हणजेच काय केलं रे, एकाचं डायरेक्शन बघा ह्या दिशेने, एकाचं डायरेक्शन ह्या दिशेने, ह्याला अँटी पॅरल म्हणतो. म्हणजेच काय होणार रे, 5 किलोमीटर तुम्ही हे प्लसच्या दिशेने गेले असे उजव्या बाजूला, आणि परत -5 किलोमीटर. म्हणजे हे मायनसचे चिन्ह आहे ते अपोजिट डायरेक्शन दाखवण्यासाठी केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतो. म्हणजेच ह्या ए बीचा निगेटिव्ह वेक्टर काय असणार, बी ए बार. ठीक आहे, म्हणजे हा ए बी बार असेल, आणि त्याचा अपोजिट काय असणार, -बी ए बार किंवा बी ए बार असणार. मायनस ह्या चिन्हाचा अर्थ काय, अपोजिट डायरेक्शन. तिथं निगेटिव्ह वगैरे काही नाही, त्याचा अर्थ फक्त होतो की अपोजिट, त्याच्या विरोधातली दिशा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो इक्वल वेक्टर, 4 नंबरचा इक्वल वेक्टर. बघा ह्या शब्दामध्येच परत लपलेलं की इक्वल वेक्टर म्हणजे 2 प्रकारचे कुठले तरी वेक्टर असतील जे की समान आहेत. म्हणजे समजा या ठिकाणाहून तुमचं घर आहे, परत या ठिकाणी क्लासवर तुम्ही आलेले आहेत, ह्याला ए पॉईंट नाव दिलं, ह्याला बी पॉईंट नाव दिलं. तर इक्वल म्हणजेच काय रे, ह्याच्या एवढा सेम अजून दुसरा की तुमच्या मित्राचं पण या ठिकाणी घर असेल आणि या ठिकाणाहून तो क्लासलाच येतोय, म्हणजे हा समजा पी आणि क्यू असेल. तर बघा ह्या दोन्हीचं बी अंतर जर 4 किलोमीटर असेल आणि एका डायरेक्शनला असेल तर आपण ह्याला काय म्हणणार, इक्वल वेक्टर. म्हणजेच ए बी बार इज इक्वल्स टू पी क्यू बार, ह्याला म्हणणार आपण इक्वल वेक्टर. त्यानंतर 5वी क्वांटिटी आहे किंवा 5वा प्रकार आहे वेक्टरचा, पोझिशन वेक्टर. बघा ह्याच्यामध्ये परत शब्दच लपलेला, शब्दामध्ये सगळं लपलेलं. पोझिशन या शब्दाचा अर्थ काय होतो, स्थिती. की एखाद्या पॉईंटची मला काय करावं लागेल, स्थिती सांगायची. समजा हा इथे या ठिकाणी आपण पॉईंट पी घेतला
आणि मला ह्याची पोझिशन सांगायची, तर मी पोझिशन सांगू शकत नाही. मला काय करावं लागेल, एक रेफरन्स पॉईंट घ्यावा लागेल. तो रेफरन्स पॉईंट समजा या ठिकाणी घेतला तर मला काय करावं लागेल, ह्याच्या दिशेने एक्स ॲक्सिसला काही अंतरावर जावं लागेल कोऑर्डिनेट सिस्टम वापरून, परत वाय ॲक्सिसला काहीतरी जावं लागेल कोऑर्डिनेट सिस्टम वापरून, म्हणजे एक्स आणि वाय. आणि मग परत मी काय सांगणार की बाबा एक्स पासून एवढ्या अंतरावर तो पी पॉईंट आहे अशा या ठिकाणी, आणि वाय पासून तो पी या पॉईंटवर आहे. आणि परत त्या दोघांचं काय करणार, रिझल्टंट काढणार, म्हणजे तो या ठिकाणी येणार. ह्याला काय म्हणतो आपण, पोझिशन वेक्टर. म्हणजे आता पी पॉईंट मी काय करू शकतो, सांगू शकतो की एक्स पासून एवढं लांब आहे, वाय पासून तो एवढ्या लांब आहे. ह्याला काय म्हणतो आपण, पोझिशन. आणि ह्याला ओ नाव द्यायचं, ह्याला पी नाव द्यायचं, आणि ह्याला आर नाव दिलं तरी चालेल. म्हणजे काय, तुम्ही ओ पी हे जे आहे त्याची पोझिशन दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. ओ आणि पी तो जो वेक्टर आहे तो, ह्यालाच आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. त्यानंतर जो 6वा जो प्रकार आहे तो कोणता आहे, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर. बघा, युनिट वेक्टर जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला बाकी फिजिक्स समजण्यासाठी बऱ्याच गोष्टी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने जातात. बघा, आपण वेक्टर कशाने दर्शवतो रे, एम बारने, ठीक आहे. आणि युनिट वेक्टर कशाने दर्शवतो, यू कॅप ह्या शब्दाने दर्शवतो. किंवा या ठिकाणी आपण युनिट वेक्टरच्या नंतर त्याला हे पण लिहू शकतो, एक्स वाय, किंवा एमची व्हॅल्यू आहे म्हणून एम लिहिलं, आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाय काय करतो, त्याचं मॅग्निट्यूड करतो. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, एम बार इज इक्वल्स टू युनिट वेक्टरचा यू कॅप, त्याला आपण दर्शवतो तसं किंवा दाखवतो, डिनोट तसं करतो, आणि एम म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. जर आता मला युनिट वेक्टरची व्हॅल्यू काढायची असेल तर हे मल्टिप्लाय जे आहे ते काय करावं लागेल, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येणार इथं, एम बार डिवायडेड बाय एम इज इक्वल्स टू युनिट वेक्टर. म्हणजेच काय येणार, आता या ठिकाणी जी व्हॅल्यू असेल ती एकमेकाला कॅन्सल होणार, आणि जे फक्त शुद्ध युनिट राहिलेलं असेल त्याच युनिटला आपण काय म्हणतो, युनिट वेक्टर असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये 3 डायरेक्शन येतात. म्हणजे समजा 3 कोऑर्डिनेट घेतले मी, एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेड. आता हे जे युनिट वेक्टर मला दर्शवायचे असतील तर मी काय करणार, एक्सच्या बाजूला असेल तर यू एक्स असं लिहिणार आणि त्याला कॅपने दर्शवणार, ठीक आहे. आणि हे दर्शवण्यासाठी मी काय करतो, त्याला आय कॅप ह्या शब्दाने दर्शवायला चालू करतो. कारण आता नवीन नवीन हळूहळू आपल्याला काय करावं लागणार, वापरावं लागणार आहे ते युनिट वेक्टर वगैरे सगळीकडे. त्याच्यामुळे काय करतो, मी आय कॅपने दर्शवतो. त्याचप्रमाणे वाय ॲक्सिसला जाणाऱ्याला काय आपण यू कॅप वाय, त्याला जे कॅप ह्या शब्दाने दर्शवतो. परत त्याचप्रमाणे यू कॅप झेड ॲक्सिसला असेल त्याला आपण के बार किंवा के कॅप ह्या शब्दाने दर्शवतो, आणि ते आपल्या दररोजच्या कॅल्क्युलेशनमध्ये वापरतो. ह्याला म्हणायचं युनिट वेक्टर. ह्याच प्रकारे काय करायचं, तर ह्या 6 प्रकारच्या वेक्टर क्वांटिटी वापरून आपल्याला काय करायचं, वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता सेम दुसरी प्रोसेस ह्याच्या पुढे आपण समजून घेणार आहेत की ह्याच्यावर ऑपरेशन्स कसे करायचे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जर 0 पासून 9 पर्यंत सगळे अंक शिकले असाल, तुम्ही ऑपरेशन शिकता, त्याच्यापासून नंबर बनवायला शिकता, ऑपरेशन काय शिकता, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिवायडेशन. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे, वेक्टर ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन सगळं समजून घ्यायचं आहे.